नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मंडळी, मतचोरी व निवडणूक आयोगाची जी कार्यपद्धत आहे त्याच्या विरोधात सर्वच विरोधी पक्ष एकटवले हे आपण सध्या सोशल मीडियावरती किंवा टीव्हीवरती बघितलेलेच आहेत. तर त्या झाल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत. त्यामुळे काँग्रेसने आपली स्वतंत्र किंवा वेगळी चूल मांडली असं चित्र आपल्याला सध्या बघायला मिळते. त्यानंतर काँग्रेसचे अनेक नेते किंवा अनेक पदाधिकारी असतील यांचे प्रत्येकाचे मत हे वेगवेगळे आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे हे मनसेसाठी काँग्रेसला आता सोडणार का असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला होता. त्यावर संजय राऊतांनी आपलं पूर्ण आणि स्पष्ट मत व्यक्त केलं. ते असे म्हणाले की अशी कोणतीच भूमिका अजून स्पष्ट झालेली नाहीत. काँग्रेसमध्ये सुद्धा असा कोणताही विचार किंवा कोणताही विषय अजून निघालेला नाहीत. आम्ही सध्या सर्व एकच आहोत, महाविकास आघाडी म्हणूनच कार्यरत आहोत. मात्र तसा आमचा कोणताही विषय झालेला नाही असं स्पष्टपणे संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. पुढे संजय राऊत असे पण म्हणाले की आमच्या मुंबईच्या नेत्यापासून ते दिल्लीच्या नेत्यापर्यंत सगळ्या काँग्रेसच्या नेत्यांचा आमच्या या भूमिकेला पाठिंबा आहे. त्यामुळे असं कोणताही विषय आमच्यामध्ये निघालेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणूनच आमचं कार्य हे राहील. आणि त्यानंतर राहुल गांधी सुद्धा त्यांनी आपलं भाष्य केलं. ते असे म्हणाले की आमचं मन फार मोठं आहे. राहुल गांधी पंतप्रधान व्हावं अशी आमची देखील इच्छा आहेत. महापौर वगैरे या सगळ्या गोष्टी तर आहेतच. त्यामुळे त्यांनी आपलं असं प्रखर मत व्यक्त केलं. पण सध्या आम्ही महाविकास आघाडी म्हणून कार्यरत राहू असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा नक्की करा.